अरे मीरा, एवढी सिंपल सोंगटी नाही घेता आली तुला. मी दाखवतो. एक सेकंड इथे ठेव. एक सेकंड. करेक्ट. मार मार. वाह, क्या बात है. हाँ, सॉइल बद्दल काय माहिती आहे? सॉरी सर, नाही माहित. आता ह्या इंटरॅक्शन नंतर मला नाही वाटत मी तुला कुठे रेफर करू शकेन. आमच्या आदित्यने तुम्हाला एका मुलीबरोबर हॉटेलमध्ये एकत्र पाहिलेलं आहे. हो का? प्रूफ आहे माझ्याकडे. प्रूफ? अहो, ही माझी मानलेली बहीण आहे. माझी अजूनही खात्री पटलेली नाही. मानलेली बहीण आहे ना तुझी? ठीक आहे, तिला आत्ता फोन लावा आमच्या समोर. काहीही झालं तरी अक्षय आपल्या नजरेतून निसटता कामा नये. दादा, ऑटो स्टार्ट करा. पैसे काढतात. तू सांगितल्याप्रमाणे तुझं सगळं काम केलेलं आहे. तुझ्या त्या आदित्यला डॅश पण मारली आहे आणि त्याला वॉर्निंग पण दिली. अरे मित्रांनो, काय झालंय, मला ना एक संध्याकाळी पैसे मिळणार आहे. बोल वचन मन कर रे. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न राष्ट्रनेमी. आता वांग निश्चयाची अंगठी वधूवराने एकमेकाला घालायची. एक मिनिट मामा. आई, का करतोयस रे तू असं? काय वैर आहे आपला? मामा, हे खोटा आहे. हा खोटा व्हिडिओ केला आहे यांनी. आई, अगं तू 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 समजावं यांना सगळ्यांना. हा पंगा जाम महागात पडणार आहे तुला आदित्य. काय झालं अक्षय? हीच आहे ना ती तुझी मानलेली बहीण? अजिबात नाही. मी गर्लफ्रेंड आहे याची. याने मला तसं खोटं बोलायला लावलं. त्याने फक्त मीरालाच नाही, मलाही फसवलंय. डिस्कस्टिंग. नाही नाही बेबी, बेबी मी तुला सांगतो ना, सगळं समजावून सांगतो काय आहे ते. आईने मला फोर्स केला. तू म्हणत असेल तर एंगेजमेंट नाही करत. मी नाही करत एंगेजमेंट. आय लव्ह यू ओनली. लव्ह यू ओनली. करता दुखता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर सिंदुराची कंठी मुक्ता फळाची देव जय देव. करता दुखता वार्ता विघ्न. एंगेजमेंट? अगं परवा म्हणजे कॉंग्रॅच्युलेशन. लग्न मोडायला चाललीस की काय?
मुश्किलीने ठरलंय. काहीतरी करू नको ग बाई. कसला विचार करतेस? शाळेत जाऊ की नको हाच ना? हो, म्हणजे थोडं अवघडल्यासारखंच वाटतंय. आज शाळेत सगळ्यांच्या तोंडी हीच चर्चा असणार. का? या सगळ्यात तुझी काय चूक आहे? तू का इतकी घाबरतेस? मीरा, अजिबात घाबरू नकोस. तुझी काहीच चूक नाही. तुला मान खाली घालायची गरज नाहीये मीरा. ताट मानेने बाहेर पड. शाळेत किंवा शाळेबाहेर कुणीही काही विचारलं ना तर खणखणीत आणि खरं उत्तर दे. कर नाही त्याला डर कशाला मीरा? आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. सॉरी सॉरी, मला उशीर झाला ना. माझ्यासाठीच थांबला होतात ना. चला 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 चला. नाही नाही आहोत आपण वेळेत. अरे देवा, पाऊस. अरे छत्री नाही, माझ्याकडे पण नाही आणली आहे. चल बाजूला सावकाश. यार मला खूप मस्त वाटतंय. मला भिजावंसं वाटतंय. जायचं? चल चल चल. अगं वेडी आहेस का? कामावर जायचंय. नको. कसले बोर आहात यार तुम्ही. तुम्ही बसा म्हाताऱ्यासारखे, मी चालले. ताई ये ना. अगं मधुरा, सर्दी होईल तुला. लवकर ये इथे. अगं तू वेडी आहेस का? किती मस्त माहोल आहे. ये. पण हॉटेलमध्ये जाऊ शकलो नाही म्हणून काय झालं? आम्ही हॉटेलच इथे आणलंय. क्या बात है. आता या तिच्या मार्गावरून अजिबात हलणार नाही याची तुम्ही अगदी पक्की खात्री करून घेतली. पण पुढचा मार्ग तरी अवघडच असणार आहे, हे त्रिवार सत्य आहे. हो अरे मामा, इथे पण वातावरण खूप खराब झालंय. तू सांभाळून ये. हा आत्या, तुमचे मामा एकमेकांवर लई प्रेम करते. जी माणसं आपल्याला एकमेकांपासून खूप लांब वाटतात ना, ती मनाने फार जवळ असतात. भाऊजी, तुम्ही गीता अशी का वागते याचा विचार करण्यापरीस थोडं तिच्या मनाचा विचार करा की. केवढं जोरावर आहे ग तुझं नशीब. आणि जर का तू मनात आणलं का नाही तर तू या वाड्याची मालकीण बी होऊ शकतेस. आता तुम्ही बघाच फकस्त कसा देवा माझा आणि म्या या घरची होऊन दाखवते. काका, तुम्ही मला विचारलं होतं ना की तुला काय हवंय म्हणून. अरे वा, ठरलं का तुझं? जावई बापूंची काय मागणी आहे? काका, ही माझी मागणी नाहीये तर माझी अट आहे असं समजा. अट? कसली अट? मला तुमच्या बिझनेसमध्ये अर्धा हिस्सा हवा.